आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। रेशन कार्ड धारकांसाठी राज्य सरकारकडून दिवाळी पॅकेज देण्यात येणार आहे। राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय झालाय। शासनाच्या या निर्णयामुळे गरिबांची दिवाळी गोड होणार आहे। या दिवाळीमध्ये नागरिकांना देण्याचा निर्णय झालेला आहे ते फक्त 100 रुपयामध्ये जवळपास 1,70,00,000 कुटुंबांना याचा फायदा होणार। मित्रांनो, राज्य सरकारकडून रेशन कार्ड धारकांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे। यंदाची दिवाळी सर्वसामान्यांसाठी खरंच गोड दिवाळी ठरणार आहे। कारण काय माहितीये का, सरकारने तब्बल 1,82,00,000 रेशन कार्ड धारक कुटुंबांसाठी एक विशेष दिवाळी योजना जाहीर केली आहे। या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला 30 वेगवेगळ्या वस्तूंचा संच, त्यात 10 किलो तेलाचा मोठा डब्बा आणि 7,000 रुपयांची रोख मदत हे सर्व दिवाळी गिफ्ट म्हणून मिळणार आहे। ही योजना नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आली असून सरकारचा मुख्य उद्देश आहे गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांचा दिवाळी खर्च हलका करणे। या निर्णयामुळे लाखो कुटुंबांची दिवाळी आता खऱ्या अर्थानं उजळणार आहे। आणि हो, या बातमीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आणि समाधानाचं वातावरण निर्माण झालंय। राज्य सरकारकडून जाहीर झालेल्या या विशेष दिवाळी योजनेचा थेट फायदा तब्बल 1,82,00,000 कुटुंबांना मिळणार आहे। आणि खास म्हणजे ही योजना फक्त पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठीच लागू होणार आहे। या पात्र कुटुंबांना मिळणार आहेत 30 वस्तूंचा पूर्णपणे मोफत संच। काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आणि या घोषणेनंतर राज्यभरात नागरिकांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला 10 किलो वजनाचा तेलाचा मोठा डब्बा सोबतच 7,000 रुपयांची रोख मदत दिवाळी गिफ्ट म्हणून दिली जाणार आहे। आता शासन निर्णय अधिकृतरित्या जाहीर झाल्यामुळे नागरिकांच्या अपेक्षा आणि आनंद दोन्हीही अधिक वाढलेत। खरंच मित्रांनो, यंदाची दिवाळी राज्यातील रेशनधारकांसाठी अविस्मरणीय आणि गोड ठरणार आहे। राज्य सरकारकडून गृहिणींसाठी आणि रेशनधारकांसाठी येतंय खास दिवाळी गिफ्ट। होय, तुम्ही योग्य ऐकलत। रोजच्या स्वयंपाकासाठी लागणाऱ्या वस्तूंचा खर्च आता सरकार उचलणार आहे। मंत्रिमंडळानं घेतलेला हा निर्णय खास महिलांसाठी दिवाळीचा आनंद दुपटीनं वाढवण्यासाठी आहे। जर तुमच्याकडे पिवळा किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हीही या योजनेतून लाभ घेऊ शकता। या योजनेत तुम्हाला मिळणार आहेत 30 गरजेच्या वस्तू, ज्यांची किंमत सरासरी 7,000 ते 9,000 रुपयांपर्यंत जाते। शिवाय 7,000 रुपयांची रोख मदत आणि तेलाचा डबा मिळाल्यानं तुमचा दिवाळीचा खर्च होईल बराचशी हलका। राज्य सरकार सांगते सुमारे 62 लाख पात्र कुटुंबांनी अर्ज करणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून योजनेचा लाभ वेळेत मिळू शकेल। तर मग आजच अर्ज करा आणि या दिवाळीत आपल्या कुटुंबाची दिवाळी उजळवून टाका। जे रेशन कार्ड धारक या योजनेसाठी अर्ज करतील त्यांना मिळणार आहे 30 गरजेच्या वस्तूंचा संच, 10 किलो तेलाचा डब्बा आणि 7,000 रुपये रोख रक्कम, आणि तेही 20 ऑक्टोबर पूर्वी। होय, दिवाळीच्या आधीच हा आनंदाचा गिफ्ट घराघरात पोहोचणार आहे। यंदाची दिवाळी रेशन कार्ड धारकांसाठी खऱ्या अर्थानं सर्वात गोड आणि आनंदाची ठरणार आहे। राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती आणि शेतकऱ्यांचं संकट लक्षात घेता हा निर्णय आणखीनच महत्त्वाचा ठरतो। मागील काही आठवड्यांपासून अतिपावसामुळे हजारो शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। त्यातच लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे हप्ते अद्याप त्यांच्या खात्यात जमा झाले नव्हते, त्यामुळे महिलांमध्ये नाराजी होती। तसंच शेतकऱ्यांना हेक्टरी 35,000 रुपये मदतीची अपेक्षा होती, जी अजून दिली गेली नाही। म्हणूनच या योजनेतून मिळणारा हे गिफ्ट केवळ दिवाळीचाच आनंद नाही, तर शेतकरी आणि गृहिणींसाठी थोडीशी अर्थसहाय्यता आणि दिलासा देखील आहे। सणासुदीच्या काळात नागरिकांचा राग कमी करणे आणि आनंदाचं वातावरण निर्माण करण्यासाठी सरकारनं ही खास दिवाळी योजना जाहीर केली आहे। राज्यातील लोकांना हे नवीन नाही। मागील काही वर्षांपासून दिवाळी, गणेशोत्सव, गुढीपाडवा अशा प्रमुख सणांवर सरकारकडून आनंदाचा शिधा म्हणून धान्य, वस्तू किंवा सवलती वाटप केल्या जातात। पण यंदाचा शिधा आकारानं सर्वात मोठा आणि मूल्यानं सर्वाधिक मानला जातोय। त्यामुळे नागरिकांमध्ये उत्साह आणि समाधान प्रचंड आहे। अर्थातच रेशन कार्ड धारकांनो, मागच्या काही वर्षांपासून हा आनंदाचा शिधा थांबलेला होता, पण यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तो पुन्हा सुरू होतोय। यंदाची दिवाळी खऱ्या अर्थानं विशेष ठरणार आहे। सर्व पात्र रेशन कार्ड धारकांना मिळणार आहेत 30 वस्तू, 10 किलो तेलाचा मोठा डब्बा आणि 7,000 रुपये रोख मदत। राज्य सरकारला ही आर्थिक मदत केंद्र सरकारकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून मिळाली आहे, ज्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवता येणार आहे। आणि या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्व पात्र रेशनधारकांना आनंदाचा शिधा मिळणार आहे।
पण लक्षात ठेवा, हे सर्व रेशनधारकांसाठी फक्त पात्रतेनुसारच लागू होणार आहे. म्हणजे जे रेशन कार्ड धारक पात्र ठरतील त्यांनाच 30 वस्तूंचा लाभ मिळणार आहे आणि जे पात्र नाहीत त्यांना हा लाभ मिळणार नाही. त्यामुळे पात्रतेची खात्री करून अर्ज करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर रेशनधारकांनो, योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या पात्रतेच्या निकषांमध्ये बसणं आवश्यक आहे. पहिली पात्रता, तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असलं पाहिजे. पांढरं रेशन कार्ड असेल तर या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपात मिळणार नाही. दुसरी पात्रता, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे कायमस्वरूपी रहिवासी असले पाहिजेत तरच 100% लाभ मिळेल. तिसरी पात्रता, तुमच्या घरातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा. त्यामुळे या योजनेचा फायदा सर्वात गरजू कुटुंबांना मिळेल. आणि शेवटची आणि सर्वात महत्त्वाची पात्रता म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. तर रेशनधारकांनो, आता तुम्हाला सर्व पात्रता स्पष्ट झाल्या आहेत. जर तुम्ही या पात्रतेत बसत असाल तर तुमची प्रतीक्षा आता संपणार आहे. कारण उद्यापासून राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये 30 वस्तूंचं वितरण सुरू होणार आहे. जे रेशनधारक पात्र ठरतील त्यांना खऱ्या अर्थाने दिलासा आणि आनंद मिळणार आहे. पात्रता तपासल्यानंतर पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे अर्जासाठी लागणारी कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया. ही अगदी साधी आणि सोपी आहे. सर्वप्रथम कुटुंब प्रमुखाचे आधार कार्ड आवश्यक आहे. तसेच रेशन कार्डवर नाव असलेले सर्व कुटुंब सदस्यांचे आधार कार्ड सादर करणे गरजेचे आहे. याशिवाय मतदान कार्ड आणि उत्पन्न दाखला अशी काही सामान्य कागदपत्रे लागतील. उर्वरित कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांची गरज नाही. त्यामुळे अर्ज प्रक्रिया सोप्या आणि जलद पद्धतीने पूर्ण करता येईल. पात्र रेशनधारक आत्ताच अर्ज तयार करून 30 वस्तूंचा लाभ घेऊ शकतात. तुम्हाला आता कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही. या दिवाळीच्या निमित्ताने संपूर्ण आनंदाचा गिफ्ट तुमच्या घरात पोहोचणार आहे. पण त्याआधी चला पाहूया ज्या 30 वस्तू तुम्हाला मिळणार आहेत त्यांची थोडक्यात माहिती. सर्वप्रथम प्रत्येक रेशन कार्ड धारकाला 10 किलो तेलाचा मोठा डब्बा मिळणार आहे. हे तेल उच्च दर्जाचं आणि शुद्ध असेल, जो तुम्ही रोजच्या स्वयंपाकासाठी वापरू शकता. त्याचसोबत दिवाळीला गोडवा देण्यासाठी साखर देखील मोफत मिळणार आहे. यामुळे घरगुती खरेदीवरचा खर्च कमी होईल आणि दिवाळीचा उत्साह आणखी गोड होईल. राज्य सरकारने साखर आणि तेल रेशन कार्ड धारकांना मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे तुमच्या घरात दिवाळीचा खरा आनंद अनुभवता येईल. या योजनेतून प्रत्येक पात्र कुटुंबाला फक्त तेल आणि साखरच नाही तर मैदा, विविध मसाले आणि डाळी देखील मिळणार आहेत. यामुळे दिवाळीचे सण खऱ्या अर्थाने गोड आणि समृद्ध होतील. आतापर्यंत आपण 5 महत्त्वाच्या वस्तू पाहिल्या, पण लक्षात ठेवा, एकूण 30 वस्तू दिल्या जाणार आहेत ज्या तुमच्या घरगुती गरजा पूर्ण करतील. पण एक महत्त्वाची बाब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की काही नागरिक पात्र नसतानाही नकली कागदपत्रे तयार करून लाभ घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे या योजनेत पात्रता आणि कागदपत्रांची तपासणी अत्यंत कडक पद्धतीने केली जात आहे. या योजनेतून केवळ प्रामाणिक आणि पात्र रेशनधारकच लाभ घेऊ शकतील. त्यामुळे पात्रता पूर्ण करणे खूप महत्त्वाचे आहे. योजनेचा प्राथमिक लाभ फक्त पात्र रेशनधारकांना दिला जात आहे. म्हणजे जे रेशन कार्ड धारक गरजू आहेत, गरीब आहेत, वार्षिक उत्पन्न कमी आहे आणि घरातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नाही, त्यांनाच या 30 वस्तू मिळणार आहेत. या योजनेमुळे त्यांच्या दिवाळीला खऱ्या अर्थाने गोडवा आणि आनंद मिळणार आहे. दरवर्षी प्रत्येक सणाच्या वेळी सरकारकडून आनंदाचा शिधा वाटप केला जातो. पण लक्षात ठेवा, वस्तूंची संख्या जिल्ह्यानुसार बदलते. ज्या जिल्ह्यांमध्ये रेशनधारक जास्त आहेत तिथे 10 ते 30 वस्तू मिळू शकतात, तर ज्या जिल्ह्यांमध्ये रेशनधारक कमी आहेत तिथे 7 ते 15 वस्तू दिल्या जातील. सर्वसाधारणपणे हे लक्षात ठेवा की हे फुकट वाटप नाही. सरकारने प्रत्येक रेशन कार्ड धारकाकडून फक्त 100 रुपये शुल्क घेतले आहे, जेणेकरून ही योजना व्यवस्थित आणि न्याय्य पद्धतीने राबवली जाऊ शकेल. या 100 रुपयांच्या बदल्यात तुम्हाला मिळणार आहे 25,000 ते 30,000 रुपयांपर्यंत मूल्य असलेला आनंदाचा शिधा, ज्या 30 वस्तू तेल, साखर, मैदा, डाळी आणि रोख मदत यांचा समावेश आहे. कदाचित तुमच्या मनात प्रश्न असेल की सरकारने अचानक हा निर्णय का घेतला? कारण मागच्या वर्षी गणेशोत्सवाच्या वेळी आनंदाचा शिधा वाटप होणार होते, पण प्रत्यक्षात ते झाले नव्हते. त्यामुळे काही नागरिकांमध्ये शंका होती. पण आज पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की आम्ही सर्व पात्र रेशनधारकांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड करणार आहोत. यंदा ही दिवाळी तुम्हाला या आनंदाच्या शिध्याद्वारे अनुभवायला मिळणार आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे आणि विविध योजनांच्या माध्यमातून यंदा सर्व रेशनधारकांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे यंदा लाडक्या बहिणींची दिवाळी खास बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या बहिणी रेशन कार्ड धारक आणि लाडक्या बहिणी योजनेत पात्र असतील त्यांना आनंदाचा शिधा मिळून त्यांच्या दिवाळीला गोडवा दिला जाणार आहे. मित्रांनो, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या खात्यात थेट पेन्शनची रक्कम जमा केली जाईल, ज्यामुळे त्यांची दिवाळीसुद्धा आनंददायी होईल. तसेच महिला विधवा असतील त्यांच्यासाठी विधवा पेन्शन आणि महिला अपंग असतील त्यांच्यासाठी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पैसे त्यांच्या खात्यात जमा केले जातील.
सरकारचा उद्देश स्पष्ट आहे. राज्यातील सर्व आर्थिकदृष्ट्या गरजू कुटुंब, लाडक्या बहिणी, पेन्शनधारक, ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि अपंग नागरिक यांची दिवाळी गोड व्हावी. याच दृष्टिकोनातून यंदाच्या दिवाळीसाठी सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा आनंदाचा शिदा मागील 2 वर्षांपासून थांबलेला होता. पण यंदा दिवाळी तुम्हाला पुन्हा आनंदाचा शिदा मिळण्याची संधी आहे. कारण महाराष्ट्रापेक्षा इतर राज्यांमध्ये या योजनेचं वाटप सुरू आहे. त्यामुळे आता आपल्या महाराष्ट्रातही हा लाभ मिळेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. म्हणूनच सर्व पात्र रेशनधारकांनी महत्त्वाची कागदपत्रे आधीच तयार ठेवणे गरजेचे आहे. आणि जर तुम्ही आमच्या YouTube चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशी महत्त्वाची माहिती तुम्हाला नेहमी मिळत राहील. धन्यवाद.